हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 86. पततु देतु वा देहो नाम्य चिंता महात्मनः स्वभाव भूमि विश्रांती विस्मृता शेष संस्कृतेहि. भावार्थ. स्वस्थानी समाधी लागल्यामुळे ज्या महात्म्याला उर्वरित जगताचे भान राहिले नाही त्याला देह पतन झाला काय किंवा देह उदित झाला काय याची चिंता नसते. स्वस्थानी समाधी लागणे ही अंतिम परम महा आनंददायी भावावस्था आहे. निजधामी मुक्काम होणे या परिते महात्म्याला, ज्ञानी योग्याला, साक्षात्कारीला अन्य भाग्य नाही. 84 लक्ष योनींचा जीवन प्रवास याच अट्टहासासाठी केला होता. याच कारणे विश्वयात्रा आरंभिली होती. ती यात्रा सुफळ संपूर्ण झाली. आहा, हे अहो भाग्य आहे. या पलीकडे आता आणखी काही जीवनाची इतिश्री शिल्लक नाही. योग्याच्या जीवनातील हाच तो अंतिम टप्पा आहे. अनेक योनींचा तो अविस्मरणीय असा प्रवास केला. विश्वमातेला स्वनिर्मित विश्वलीला उपभोगून दाखवली. त्यावेळी विविध रूपे घेऊन बहुरूप्याचा खेळ खेळलो. विश्व सौंदर्य निहाळून त्याच्या साक्षी भावाचा कैवल्य आनंद दिला आणि ज्यासाठी मानवी देह धारण केला होता त्याचे हे असे सार्थक झाले. अवघा मानवी जन्म पावन झाला. आता स्वस्वरूपी एकरूपता आली. झाली अहो भाग्याची परिसीमा स्पर्श केली. हरिओम हरिओम असा हुतुतूचा खेळ रंगला आणि संपन्नही झाला. विश्वयात्रेची अंतिम घटिका भरली आणि शुचिरभूत करून पावन करून गेली. 84 लक्ष योनींमधून अनेकविध कितीतरी निरनिराळे आणि वैचित्र्याने नटलेले देह धारण करून विश्वेश्वराला सर्वांगाने अर्थाने स्वस्वरूपाची स्वलीला अनुभवून परम कैवल्याचे मावंदे घातले. आज त्याचे सार्थक झाले. विश्वमाऊलीने त्याचा स्वीकार केला आणि बालकाला स्वस्वरूपी जागा दिली. स्वस्थानी पोहोचण्याची इतक्या कालावधीची तहान आज शमली. विश्वाचा फेरफटका घेऊन श्रांत झालो आणि आज धन्य होऊन विश्वमाऊलीच्या कुशीत विश्राम झालो. महान गुरु अष्टावक्र मुनी म्हणतात की आता शेष जगताचे भान राहिले नाही. कसे राहणार? इतक्या अमर्याद अनंत अथांग कालावधीच्या विरहानंतर माऊली भेटल्यावर आता आजोबा, आजी, पिता, भावंडे, घरदार इत्यादींची आठवण कशी होईल? माऊलीच्या कुशीत शिरल्यावर आता काहीही नको, सर्व काही मिळाले. आता मिळायचे शेष कसे काय राहिले? अख्खा हलवाई मिळाल्यावर त्याचे ते मिठाईचे दुकान काय कामाचे? सुगरण मिळाल्यावर आचारी काय कामाचे? अमृताचा कुंभ मिळाल्यावर जलसरोवरे काय कामाची? विश्वेश्वर मिळाल्यावर विश्व काय कामाचे? स्वतःच आम्रवृक्ष झाल्यावर आम्रफलाची काय गोडी उरली? स्वतःच अमृत झाल्यावर अमरत्वाचे काय महत्त्व उरले? विराट मिळाल्यावर शूद्राचे काय काम? आत्मरमणात संसार रमण कसे टिकणार? स्वस्वभावात रममाण झाल्यावर बाह्य विभाव कसे आकृष्ट करणार? जो परम स्वचैतन्यात स्थिरावला तो अचेतनात कसा डोकावणार? जो स्वयं प्रकाशित झाला तो परप्रकाश कसा अनुभवणार? ज्याला परम सत्य मिळाले तो असत्यात मागे फिरून कसा येणार? ज्याने निजधामी, निजगृही, निजभूमीत प्रवेश केला तो आता परधामी, परगृही, परभूमीत कसा येईल? जो स्वतः साक्षी झाला त्याचा विश्वलीलेतील सहभागी तेथेच संपन्न झाला. आता त्याच्यासाठी विश्व एक रंगभूमी झाली आणि त्यातील लीला एक नाटक, खेळ झाला आणि तो प्रेक्षक झाला. अष्टावक्र मुनींचा हा साक्षात्कारी योगी सदेह कैवल्य प्राप्त आहे. ही संजीवन समाधी आहे.
ही एक महाअद्भुत महाविलक्षण अशी महान घटना आहे. आता स्वमर्जीने देह येतील आणि जातील, प्रभूचे काम करतील आणि विश्राम होतील. आता देह उदित झाला काय, पतन झाला काय आणि पुन्हा पुन्हा उदित पतन होत राहिला काय. या महात्म्याला त्याची चिंता राहिली नाही, कारण आता भौतिकाचे ते बीज जळून त्याचे भस्म अबीरबुक्का होऊन त्याच्याच माथी लावले गेले आहे. तो माथा सदा योगेश्वरी लीन आहे. मुखी ओम तत्सत्वमसी आहे. हरिओम.